या लातूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आज रेल्वे कोच फॅक्टरी इथली सुरू झाली. 1000 लोकांना त्यांनी आतापर्यंत एम्प्लॉयमेंट दिली आहे आणि पहिली रेक जेव्हा तयार होईल त्यावेळी 10,000 लोकांना आम्ही एम्प्लॉयमेंट या कोच फॅक्टरीमध्ये देऊ. पण आज त्यांना मी दरडावून सांगितलंय, एम्प्लॉयमेंट 10,000ची आनंदाची गोष्ट आहे, पण ती स्थानिकांनाच मिळाली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. तर काही दिवसांखाली मुख्यमंत्री साहेबांनी लातूरचा दौरा केला, ज्याच्यामध्ये ते लातूरमध्ये जी नवीन फॅक्टरी उभी झाली आहे मराठवाडा रेलकोच फॅक्टरी याच्याबद्दल बोलत होते. तर मुख्यमंत्री साहेब जे म्हणाले की 1000 नोकऱ्या दिल्या गेल्या, हे सगळं सरासर खोट आहे. यांनी जी काय आश्वासनं लातूरच्या लोकांना केली ती सगळी खोटी आहेत. एकतर फायनली 8 वर्षानंतर यांनी हा प्रोजेक्ट संपवला. 500 कोटींपेक्षा जास्त निधी लागलेला या प्रोजेक्टमध्ये मुख्यमंत्री साहेब जे म्हणतात ना की सर्वात जास्त प्राधान्य लातूरच्या लोकांना दिलं जाईल, लातूरच्या पोरांना दिलं जाईल, हे सगळं यांचं खोट आहे. कारण खरं तर लातूरच्या पोरांची यांनी इतकी काळजी घेतली की लातूरच्या पोरांना कदाचित एसी मध्ये त्यांना त्रास व्हायला नको म्हणून यांनी काय केलं की ITI इलेक्ट्रॉनिक झालेल्या पोरांना, मराठवाड्यातल्या पोरांना यांनी रिजेक्ट करून दुर्बीण लावला आणि डायरेक्ट गुजरात, UP, बिहार, नोएडामधून पोरं मोठमोठ्या पदावर नियुक्त करण्यात आली. म्हणजे मला तर हेच नाही कळत की हा विकास मराठवाड्याचा करायचा आहे यांना की मग गुजरातचा. म्हणजे आज सुद्धा हजारो मुलं मुली लातूरमधून, मराठवाड्यामधून आपल्या आई वडिलांना सोडून नोकरीसाठी बाहेर जातात. कारण बघा ना, त्याचं कारण म्हणजेच त्यांचा लातूर जिल्हा गेले 15 वर्ष झालं तरी एक IT कंपनी उभा करू शकला नाही, जी की तरुण पोरांना, इथल्या तरुणांना इथंच स्थायिक कर. त्यांना काही फरकच पडत नाही. कारण शिकलेले पोरं लातूर सोडून जातील आणि न शिकलेले पोरं गुन्हेगारी, भाईगिरी असल्या धंद्याला लागतील. मग ह्या राजकीय नेत्यांना किंवा ह्या सरकारला प्रश्न विचारायला कोण उरणारच नाही. काय करायचं माहितीये का, आपण फक्त बोंबलत जायचं. कधी पुणे, कधी मुंबई,